हॅलो, चला आज मी तुम्हाला घेऊन आली आहे एका सुंदर अशा निसर्गरम्य ठिकाणी. हे तुम्ही गेस केलंच असेल की हे काय आहे, तर हे आहे धरण क्षेत्र. तर हे आहे उजनी धरण, जे भीमा नदीवर आहे. आणि तुम्ही बघता इथं पाऊस खूप झाल्यामुळे धरणाचे 16 दरवाजे ओपन केलेले आहेत, त्यामुळे भरपूर पाण्याचा निचरा होत आहे. चला तर इथे किती मोठ्या प्रमाणात पाणी खाली वाहून जाते बघा, आणि किती छान निसर्गाचं सौंदर्य दिसतं. हे बघा किती सुंदर असं सगळीकडे हिरवाईने नटलेलं, पूर्ण सगळं ग्रीन झालेलं. धरणाच्या बाजूलाच इथे रेस्ट हाऊस दिलेला आहे. रेस्ट हाऊसच्या समोर एक गार्डन दिसतंय. गार्डनचा एरिया आणि समोरच्या बाजूने रेस्ट हाऊस अधिकाऱ्यांसाठी दिलेलं आहे. आणि हे गार्डन दिसतंय. रेस्ट हाऊस मधून एक्झिट घेतल्यावर आपल्याला हा कॅनल दिसतो आणि बाजूला रस्ता पण आहे पुढे जाण्याचा. उजनी जलविद्युत केंद्र माढा तालुका. रस्त्याच्या बाजूने जाऊया आणि शेजारीच कॅनल वाहतोय. चला तर पुढे. रस्त्याच्या दोन्ही बाजूनी झाडी आहेत. रस्त्यामध्येच एक मोठं असं वडाचं झाड आहे. आणि आता पुढे गेल्यावर बघा काय दिसतंय. पुढे आल्यावर आपल्याला इथं महाराष्ट्र राज्य वीज, म्हणजे इथं या धरणावर वीज निर्मिती केली जाते. पाण्यापासून वीज निर्मिती केली जाते. बघा तुम्ही इथे बघू शकता, टर्बाईन फिरवून वीज निर्मिती केली जाते. हा पूर्ण एरिया त्याचाच आहे. चला आता वरती जाण्यासाठी पायऱ्या आहेत. पायऱ्या चढून वरती आल्यावर बघा व्ह्यू कसा दिसतोय. पूर्ण धरण दिसतंय, पाणी किती वाहतंय. आणि समोरच एक गार्डनमध्ये आपल्याला पाणी ओततानाचा एक स्टॅच्यू. इथे बघा कॅनलमध्ये जे पाणी वाहते हे थोडे दरवाजे उघडे केले धरणाचे, आणि त्याच्यातून हा कॅनल वाहतोय. चला तर आता इथे संध्याकाळ झालेली आहे आणि त्यांनी लाईट लावलेले आहेत धरणाच्या पाण्यावर. आणि इथे बघा तुम्ही पूर्ण अशी पाण्यावरती विद्युत रोषणाई केलेली आहे. आम्ही इथे 15 ऑगस्ट दिवशी आलेलो होतो, त्यामुळे ते खूप सुंदर दिसत होतं. आणि लेझर शो पण केलेला होता. बघा तुम्ही किती सुंदर दिसते ती विद्युत रोषणाई पाण्याच्या वरती. खूप गर्दी होती ते लोकांची पाहायला. चला तर तुमच्यापर्यंत या सगळ्या गोष्टी पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न होता. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा.